फायनली आपण पोहोचलेलो आहोत. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आज संडे आहे आणि आज आपण निघत आहोत लॉंग राईडला. ऑब्व्हियसली तुम्ही हे कपडे बघून तर ओळखलंच असाल. तर मी आणि विनीनी प्लॅन केलं आहे की आपण एका लॉंग डिस्टन्सच्या जर्नी करता निघूया. आणि आपलं जे घर आहे पूर्ण पसारा झालेलं आहे. हे रायडिंग जॅकेट, हे आपलं टॉप बॉक्स. ह्याच्यामध्ये मी टॉप बॉक्समध्ये एवढं जास्त काय सामान ठेवलं नाही आहे. माझी एक बॅग, 1-2 टी शर्ट, बिकॉज तिथे जेव्हा आपण जाणार आहे ज्या डेस्टिनेशनला, मी डेस्टिनेशन आता का नाही सांगत आहे, बिकॉज आपण जेव्हा तिथे पोहोचू त्यानंतर मी तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप व्यवस्थित बाईकने जाताना मी तुम्हाला सांगेल की आपण नक्की चाललो आहे कुठे. आणि ह्या टॉप बॉक्समध्ये थोडंफार सामान आहे आणि आपली टँक बॅग. बट ऑब्वियसली हा जो तुम्ही ब्लॉग बघताय हा कॅमेरा ह्याच्यात जाईल. दॅट्स इट. आणि हा आहे आपला मोटो ब्लॉग सेटअप. सो एन्जॉय करा. थोड्या वेळातच भेटू आपण बाईकवर. आणि आज तर हिलेरियस राईड होणार आहे. सो आता मी आणि विनी आलो आहे सगळं सामान गाडीवर लोड करण्यासाठी. आता विनी बिकॉज ऑफ मला हेल्प करणार सगळं सामान लोड करायला म्हणून. आणि हां, मेन गोष्ट हे बघा, ह्याला बोलतात वेलक्रो. बिकॉज ही टँक बॅग आहे ना आपली बाईकची टँक आहे ती पूर्ण फायबरची आहे. सो नॉन मॅग्नेटिक टँक बॅगच बसते त्याच्यावर, म्हणून ह्याला वेलक्रो लावलेलं ऑलवेज गुड. बिकॉज त्याच्याने गाडीवरती व्हायब्रेट नाही होत आणि अनइवन नसते म्हणून. एकदा फिट झालं की नाही बघावं लागतं प्रॉपरली. बिकॉज थोडं पण हे झालं, हा टॉप बॉक्स आहे सो रिस्क नको. सो आपण निघूया आता. बिकॉज ऑलरेडी वाजले 9:30 आणि सगळं तर गाडी लोड झालेली आहे प्रॉपर. आता आपल्याला फक्त गाडी चालू करायची आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेऊन आपण आता राईड स्टार्ट करूया. कारण की पोचायला आपल्याला 3.5 तास लागणारच आहे. बघता बघता आपल्याला 3-3.5 तास लागतील. डेस्टिनेशन मी सांगेल, मला पण माहिती आहे की तुम्ही टायटल बघूनच आला आहेत. आपण नाशिकला चाललेलो आहोत आणि नाशिक आपल्या इथून 150 किलोमीटर आहे. शॉर्ट राईड आहे, पण मी म्हटलं चल संडे आहे आणि एक दिवस आपल्याला एक्स्ट्रा भेटतो आहे म्हणून ही राईड आपण आज कंप्लीट करत आहे मी आणि विनी. आणि एकदम रखरखीत हा हायवे आहे बेसिकली. कल्याण क्रॉस करेपर्यंत तरी असं सगळं काम वगैरे चाललं आहे. नशीब आज थोडं जास्त ट्रॅफिक लागत नाही आहे, पण एक वेगळीच मजा आहे यार. आपण जेव्हा एवढ्या चांगल्या राईडला चाललो आहे तर मग ह्या छोट्या मोठ्या गोष्टी मॅटर करत नाही. आणि ॲज अ पिलियन विनीला ह्या गाडीवर खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. आणि आपला अक्कलकोटचा ब्लॉग तुम्ही बघितला नसाल तर मी लिंक इकडे देतो आय कार्डवर, तुम्ही जाऊन तो पण बघू शकता. तिथं 450 किलोमीटरची राईड होती आणि आम्ही त्याच्यामध्ये खूप चांगला एक्सपिरियन्स आला मला बेसिकली ह्या विश्वामचा. आजपर्यंत तरी ही गाडी टचवूड खूप छान परफॉर्म करते. फुल साधा आहे ना. $699. आता इतकी भूक लागली आहे ना की असं वाटतं कुठेतरी जागा चांगली बघू आणि थांबू. कारण की बेसिकली आपण जेव्हा पण कुठेतरी राईडला जात असताना थांबतो तर तिथे वॉशरूम वगैरे सगळं जरा बघूनच थांबतो. कारण की मी एकटा राईड नाही करत आहे, बट ऑब्वियसली माझ्यावर विनी आहे. आणि हा किती छान क्लिअर स्काय दिसतोय बघा. सो अशाच जागा बघून आत्ता आपण थांबूया. हा टोल गेल्यानंतर कुठेतरी चांगली जागा मिळेलच, तिथे बघू आणि एन्जॉय करू. फूड असा वेळी खायला पण गरजेचं आहे, पण जास्त मी नाही खात, प्रिफर नाही करत. बिकॉज आपल्याला खूप वेळ गाडी चालवायची आहे. सो हे माझ्या डोक्यात ऑलरेडी असतं त्यामुळे. आणि मला असं का वाटतं की थोडासा कॅमेराचा अँगल हे होतं, जेव्हा ब्रेक असेल ना तर तेव्हा आपण ब्रेक घेतो तेव्हा जरा कॅमेरा अँगल वगैरे पण चेक करतो. बिकॉज आपण जेव्हा राईड करतो तेव्हा आपल्याला कळत नाही. आणि मी हिचा ना 3ऱ्या गिअरवर टॉप स्पीड बघतो आहे
तर आरामात 70-80 जाते. आता पुढे गाड्या आहेत आणि आपल्याला थांबायचं आहे म्हणून मी काय एवढं पळवत नाही, पण मस्त गाडी आहे. विश्राम नक्की विश्रामसाठी जा. आणि हे हॉटेल दिसलं, आपण आता इथे थांबूया आणि जरा पोटपूजा करूया, बिकॉज त्याशिवाय आपल्या गाडीत पेट्रोल नाही गेल्याशिवाय आपण गाडी नाही चालवू शकत. हां, लावू काही नाही. सो आता आपले टोटल 147 किलोमीटर होते, त्यातले फक्त 67 किलोमीटर बाकी आहे. आणि आपण आता शिरोळला थांबलो आहे हॉटेलमध्ये. बट ऑब्वियसली खूप भूक लागली होती आणि आहे गरमी आहे ना, ही पिलेन बसली हिला माहिती आहे. तो आता दळवी दरबार या हॉटेलमध्ये थांबलो आहे. दहीचा भव्य मोठा बाहुबली काय मसाला डोसा. मी आता फक्त पनीर टिक्का स्टार्टर खातो आहे, बिकॉज वाईल्ड रायडिंग मी जास्त काही खात नाही, थोडंफार खातो आणि मग हॉटेलमध्ये जाऊन आपण एन्जॉय करूया. आता नाही जास्त. डोसा पण छान आहे. फायनली आता पोटपूजा तर झालेली आहे आणि परत बॅक टू द राईड. आणि इतकी मजा आली ना, आणि थोडंसं नॉर्मल खाल्ल्याने काही होत नाही. आणि स्पेशली ना बाईकवर जाताना ती प्रोसेस एन्जॉय करायला खूप आवडते. बेसिकली आपण ट्रॅव्हल तर सगळेच करत असतो, बाय ट्रेन, बाय कार, बाय फ्लाईट, एव्हरीवेअर. पण आपल्याला जर बाईकने एन्जॉय करायचं असेल ना, तर तुम्ही तुमच्या फ्रेंडसोबत, फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकता. आणि नाहीच तर अगदी स्काय व्लॉग्सला बघू शकता, तरी पण तुम्हाला ती फील येऊ शकते असं मला वाटतं. पण तुम्हाला तुमच्यावर आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय द वे, आता कसारा घाट सुरू झाला आहे आणि घाटामध्ये नेहमी बघतो ना मी तर गर्दी असतेच. म्हणजे जसं लोणावळा फुल पॅक असतं ना, तसं हे सुद्धा भरलेलं असतं. गाड्या पण असतात, एन्जॉय करायला लोक येत असतात बस बेसिकली, किंवा जाता येतात तिथे थोडं थांबतात. आणि ह्याच्या बाजूलाच फुल असा रेल्वे ट्रॅक आहे. पण सरप्रायझिंगली आज ट्रेन काही येत नाही आहे, नाहीतर कंटेंट चांगला झाला असता आपला. पण ठीक आहे, कधी ना कधीतरी आपण पुन्हा इथून जाणारच आहोत, तेव्हा भेटेलच. आपल्या बाईकवर आरामात क्रूज करायला काही वाटत नाही. आणि आपण फायनली असं बोलायला हरकत नाही की आपण नाशिकमध्ये आलेलो आहोत. जर कोणी नाशिकमधून बघत आहे तर बिग थम्सअप आपण. आणि नाशिक हे काय फक्त सुला वाईन्स किंवा वाईनसाठी प्रसिद्ध नाही आहे, तर इकडे त्र्यंबकेश्वर 12 ज्योतिर्लिंगापैकी सर्वात मोठं ज्योतिर्लिंग हे नाशिकमध्ये आहे, जे पहिलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे आणखीन भरपूर गोष्टी आहेत ज्या बघितल्या नाही आहेत, एक्सप्लोर केलेल्या नाही. वणीची सप्तशृंगी देवीसुद्धा आहे, तिथेसुद्धा आपल्याला कधीतरी राईड करून पूर्णपणे एकदा व्लॉग चांगला बनवायचा आहे. द्राक्ष, कांद्यांचं उत्पादनसुद्धा नाशिकमध्ये होतं आहे. आता हा टोल क्रॉस केल्यावर आपण फायनली नाशिकमध्ये पोचलेलो आहोत. आणि इकडनं आपल्याला हॉटेल जवळ आलेलं आहे. मे बी हा राईट आहे आपल्याला पुढे जाऊन. फायनली आता आपण पोचलो आहे. हॉटेल सूर्या म्हणून आहे नाशिकमध्ये, तिथे आपण आज हॉटेल घेतलं आहे राहण्याकरता रूम, बिकॉज इथून पुढे आपल्याला अजून काही गोष्टी एक्सप्लोर करायच्या आहेत. सो आता हे सगळं अनलोड करतो, मग पुन्हा हॉटेलमध्ये जाऊन ठेवावं लागेल. भेटतो थोड्या वेळातच. फायनली आपण पोचलेलो आहोत. आता जॅकेट काढून जे रिलीफ भेटतं आहे ना, हो हो हो, की कोणी जर प्लॅन करतं आहे विश्राम घ्यायला की डोळे झाकून घ्या, खूप बेस्ट बाईक आहे आतापर्यंत तरी मी जेवढं चालवले. सो मला टचवूड काही प्रॉब्लेम नाही. इतना गर्मी है और शाम को घूमने के लिए किधर कोई अच्छा जगह है अंकल? पंचवटी है. पंचवटी किधर है? पंचवटी है नहीं सर. अच्छा, और वाईफाई का पासवर्ड क्या है? वो 9 पे फोन कीजिए. 9 पे. हे सगळं असं पसारा करून ठेवलं आहे. बाय द वे, आपण इथे रायडिंग जॅकेट वगैरे ठेवू शकतो. एवढं सामान असेल तुमचं तर ठेवू शकतो, बट आपल्याला काय गरज नाही, कारण की आपण एक दिवसाकरता झालो आहे, म्हणून आपण काय हे सगळं खेळत बसत नाही आहोत आपण. आणि हे वॉशरूम आहे.
राईड करून करून मजा आली खूप दिवसानंतर. विश्व की जय हो. विनी. आणि आपल्या हॉटेलच्या बाहेर हा असा हायवेचा व्ह्यू दिसतो. हो 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 हो, खूप भारी आहे ना. आणि आता खूप ऊन आहे, सो मी तिथे काही आता जात नाही आहे. थोड्या वेळातच आपण परत चांगला मस्तपैकी टाईमलॅप्स काढू. तुम्ही पण एन्जॉय करा. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर मला अजून मोटिवेशन भेटेल, मी अजून असे रायडिंगचे व्लॉग्स बनवेल. भेटूयात आपण अशाच एका नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या. भेटूत आपण लवकरच. बाय बाय.